सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार ही कायम आहे आणि त्यामुळे कृष्णा वारणा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये। चांदोली धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक बंधारे आणि पूल सध्या पाण्याखाली गेलेले सांगली जिल्ह्यातली ही स्थिती आहे। त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क सुद्धा सांगलीशी तुटलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय। काल 1 इंचाने पाण्याची पातळी घटली होती, मात्र आता संततधार पाऊस कायम आहे आणि त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आयर्विन पुलाजवळ पातळी 2 फुटांनी वाढली आहे। पाणी पातळी 39.3 फुटांवर पोहोचली आहे। यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सांगली कोल्हापूरमध्ये सध्या पूरस्थितीसारखी परिस्थिती उद्भवलेली आहे। संततधार पाऊस दोन्ही जिल्ह्यांमध्ये सातत्याने सुरू आहे आणि पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क सुद्धा सध्या तुटलेला आहे।